तर नमस्कार मंडळी, आणखी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मी कोकणी वैभव या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुमचं मंडळी। तर आता मी बघताय पाणी उपसतो म्हणजेच लावणी लावायला आलेलो आहे शेतामध्ये। तर सकाळचं ऊन पडलं आहे आणि भरपूरशा लोकांनी लावणी घेतला नाही होती, तर आम्ही पण लावणी लावायला आलेलो आहे। इकडे नागरून दिलं, तिकडे लावणी लावायला घेतला नाही त्यांनी, तुम्ही बघू शकता समोर। तर इकडे सुका होतं, तिकडे पाणी उपसून चिखल करायचा होता आम्हाला। तर हे बघा भरपूरशे लोक लावायला पण आलेत आज रानामध्ये। तर पाऊस पडतोय, सकाळचं ऊन पडतोय, दुपारनंतर भरपूर लागतोय, असं चालू आहे त्याचं पावसाचं। तर आम्ही पण लावायला आलोय। तर मी त्यांना चिखल करून दिला, ह्या साईडला समोर बघताय तुम्ही जिकडे ते लावतायत तिकडे चिखल करून दिला आणि मी पण बसलो नाश्ता करायला। तर नाश्त्यामध्ये दाखवतो, हे बघा नाश्त्यामध्ये तांदळाची भाकरी आणि अंड्याची पोळी आहे। तर या तुम्ही पण नाश्ता करायला। तर नाश्ता करता करता तुम्हाला बाजूचं वातावरण दाखवतो। तर पावसाने पूर्ण एकदा ढग काळे करून आणले, तर पावसाळी वातावरण पुन्हा एकदा झालं होतं आणि मी नाश्ता करायला बसलो। तर इकडे वरती आहे ना, इकडून पाणी येतं, सगळं आतमध्ये येतं, त्यामुळे मग नांगरायला भेटत नाही। तर आता इकडे नांगरून घेतलंय मी सुक्याने वरचून। तर आता आम्हाला पाणी पाहिजे, तर पाणी नव्हतं तर पाणी उपसून घ्यावं लागत होतं। तर इकडून वहिनीने टप घेतला होता आणि टपातून पाणी उपसत होती। दाखवून तुम्हाला कशा प्रकारे पाण्याचा जुगाड केलेला आहे। तर इकडून उपसून डायरेक्ट असा पाट एक तयार केलेला आहे। इकडून दिसतो समोर जिकडे पाणी उपसतोय तिकडे समोर पाणी खाली जातं, जिकडे आम्हाला पाणी पाहिजे तिकडे पाट केलेला आहे। तर बघू शकता पाणी कशा प्रकारे येतंय जिकडे पाहिजे तिकडे। हे बघा हळूहळू पाणी लागतंय पूर्ण चिखल करण्यासाठी। तर पाणी उपसून घेतलेलं आणि मी चिखल करायला घेतला। तर चिखल आमचा पूर्ण झाला नांगरून। तर आता एक लेवल करून तिने लावायला घेतला आहे, दिसतंय तुम्हाला समोर। हे बघा इकडे पण मला चिखल करायचं अजून। तर चिखल करून झाला आणि मंडळी ट्रॅक्टर बाहेर काढला पाण्यामध्ये। हे बघा आता आपल्याला इकडे वरती जायचं आहे, जिकडे माणसं दिसत आहेत तिकडे आपल्याला वरती जायचं आहे। तर मंडळी मी आता वरती पोचलोय। तर मगाशी मी तुम्हाला दाखवलं खालून इकडे नांगरायचं म्हणून। तर मी इकडे नांगरून दिलं होतं बघा, इकडे लावला नाही आहे। आता पाऊस जोरात आलेला तर मी व्हिडिओ केली नव्हती। तर आता छत्री घेऊन आलोय आणि व्हिडिओ बनवतोय। बघा सगळे दळे तुडून भरले आहेत पाण्यानं। तर आता नांगरू की नको विचार करतोय। हे बघा इकडे मी 1 2 3 असे नांगरून दिले होते आणि मी घरी गेलो पावसामुळे। तर आता परत आलो शेतामध्ये। हे बघा पाऊस थांबत नाही, बघा दाखवतो पाऊस थांबत नाही आहे। तर मंडळी पाऊस थांबला आणि लगेच मी त्याच्यातून पाणी कमी करून नांगरून घेतलं एक दळा, जेणेकरून पाणी कमी झाल्यावर नांगरून लगेच दिलं, कारण लावायचं होतं भरपूर। तर इकडे पाणी कमी करायला लावलं होतं, इकडे तिकडे फोडून ठेवलं होतं पाणी। तर कमी पाणी होतंय इथपर्यंत मी इकडे एक नांगरून घेतला। इकडे दाढ ओढतात आहे आम्हाला लावायला जी लागते ती। हे बघा मंडळी नांगरून झालं आहे आता। बघा इकडं मी आता खाली आलो आहे, घरीच चाललो आहे। तर आता मी घरी चाललो आहे। तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, दाखवतो तुम्हाला पाणी पण किती आलं आहे ते। आता पाऊस थांबला आहे बऱ्यापैकी। तर हे बघा बऱ्यापैकी पाऊस थांबला आहे, आता पाणी पण थोडंफार कमी आहे। तर मी पण चाललो आहे घरी। तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, व्हिडिओ इथंच थांबवतो, भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।